आपल्या सुखासाठी कोणाला हात जोडू नका. 1. ज्यावेळी समोरची व्यक्ती तुम्हाला बघून आदराने नमस्कार करते त्यावेळेस समजून जा की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती तुम्ही कमावली आहे. 2. जिभेसारखा खतरनाक अवयव नाही. माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक दुरावतात, नको ते खाल्लं जातं, नको ते पिलं जातं. हे सगळं होतं फक्त जिभेमुळे. 3. सांगावे त्याला जो कोणाला सांगणार नाही. मागावे त्याला जो सोखुशीने देईल. आवडून घ्यावे ते जे नशिबाने मिळाले आहे आणि नाते जोडावी त्याच्याशी जे निभावते निस्वार्थपणे. 4. नातं जोडायचं कसं हे कुलपाकडून शिकावं. ते गंजून जाईल, तुटून जाईल, पण चावी बदलणार नाही. 5. जर तुम्ही बरोबर असाल तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. वेळच तुमची साक्ष देईल. 6. ज्या स्त्रीला घरातील परिस्थितीची जाण असते आणि त्या परिस्थितीने ती स्वतःला बदलते त्या स्त्रीच्या संसाराला कधीच काहीच कमी पडत नाही. 7. सांभाळून ठेवणं ही एक कला आहे. मग ती संपत्ती असो नाहीतर नातं असो, ते सांभाळता यायला हवं. 8. वेळ, विश्वास आणि आदर हे असे 3 पक्षी आहेत जे एकदा एका ठिकाणाहून उडाले तर ते पुन्हा त्या ठिकाणी परत बसत नाही. 9. दुःख सोडून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजेच व्यवहार. स्वतःहून दुसऱ्याला जगू देणं म्हणजे सहानुभूती. माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजेच अनुभूती. 10. चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं असणं गरजेचं आहे, कारण चांगल्या माणसामुळे चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. 11. कधी कधी काही गोष्टी कळायला खूप उशीर होतो आणि त्या कळाल्यानंतरही त्याचा काहीही उपयोग होत नाही. 12. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज, मनातील विचारांची गर्दी, मनातील गोंधळ आपल्याला थांबवता यायला हवा. 13. संयमाचे प्रशिक्षण घेतले की बरीच युद्ध शांतपणे जिंकता येतात. 14. समस्या नाही असा मनुष्य नाही आणि कुठलीही समस्या नाही जी सोडवता येत नाही. 15. वेळेला महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला अजिबात महत्त्व नाही तिथे तुमचा वेळ देऊ नका. 16. यशस्वी लोक त्यांच्या निर्णयाने जग बदलतात आणि भित्रे घाबरणारे लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. 17. खरे बोलणाऱ्या लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना लक्षात ठेवावे लागत नाही की आपण काय बोललो आहोत. 18. कोणीच कोणा वाचून मरत नाही, कारण वेळ आणि परिस्थिती प्रत्येकाला जगायला शिकवते. 19. निरागसता इतकी असावी की तुमच्या चेहऱ्याला सौंदर्याची गरज पडणार नाही. 20. एक वेळेस अपमान सहन करा, पण कुणाची लाचारी करू नका, कारण ती गुलामगिरीची पहिली पायरी आहे. दररोज अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.